आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। श्रीकांत बाबा बाबा बरं वाटतंय का तुला आता? मला सांग, काय झालं होतं अचानक? म्हणजे असं कधीच बघितलं नाही मी तुला याआधी। आता आदित्य आणि पारूचा विवाह संपन्न झाला। तुम्ही सगळे जरा बाहेर जा। मला अहिल्यासोबत जरा महत्वाचं बोलायचं आहे। बाबा हे बघ, बाहेर जा। जा। आदित्य, काय झालं? मी समजू शकते, तुला खूप काळजी वाटते। तुझं श्रीकांतवर किती प्रेम आहे मला माहिती आहे, पण डोंट वरी, तू बरा आहे आता। तू त्या पूजेच्या इथून कुठेतरी गायब झाला होतास, कदाचित म्हणून त्याला टेन्शन आलं असेल आणि हे सगळं झालं। मी बाबांना भेटून येऊ? जा। सावित्री, आवर आणि श्रीकांतसाठी लापशी बनवून घे। पारू, तू सुद्धा आवरून देवघर सजवायला घे। वय, आणि तुम्ही सगळे पण दमला असाल ना, जा आराम करा, आवरा। बाबा तुम्ही बाबा, माझं खरंच खूप मनापासून प्रेम आहे पारूवर। मला माहिती आहे सगळं खूप अचानक घडलं आणि आत्ताच्या आत्ता इथून बाहेर जा। एक शब्दही नाही बोलायचं मला तुझ्याशी। प्लीज काय काय दिशा, तू पण जागी होतीस का रात्रभर? येऊ सासू मॉम, मी आऊल आहे का रात्रभर जागी राहायला? एक मिनिट, मला किचन मध्ये असतो तो बाउल माहितीये, आऊल म्हणजे? तुम्ही कधी व्यवस्थित आरशात नाही बघितलंय? अगं असं कसं,
मी तर सतत आरशात बघत असते स्वतःला. जाऊ देत नाही सासू मॉम, तेवढे इम्पॉर्टंट नाहीये. मी झोपले होते काल रात्री, तुम्ही जागे होता? नाही म्हणजे मी बसले होते दादासाहेबांजवळच, पण काय ना ऐक माझी पाठ अचानक दुखायलाच लागली अगं. मग वहिनीनं माझी खूप दया आली. त्या मला म्हणाल्या जा दामिनी तू जाऊन आराम कर. मी म्हटलं नको 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 मी इथेच बसते. ऐकतच नव्हत्या. मला म्हणाल्या नाही दामिनी तू खूप काम करतेस, खूप कष्ट करतेस, त्यामुळे दुखत असेल पाठ, जा तू जाऊन आराम कर. मग मलाच असं वाटलं की हो किती राबत असते मी या घरासाठी, म्हणून मी जाऊन झोपले बाई. पण मला सांग तू? मी पण ऍक्च्युली जागी राहणार होते. एक सासरे डॅड सोबत थांबून त्यांची सेवा करायची होती खरं तर मला, पण काय करणार, मला माझी झोपच कंट्रोल नाही होत. मग झोपून गेले मी. बरं केलंस. दामिनी मॅडम बोलवलं होतं? हो. काय आहे ना सावित्री, मगाशी मी खूप घाईघाईत खाल्लं, माझं पोट नाही भरलं नीट. तू एक काम कर ना, आता आमच्या दोघींसाठी काहीतरी फर्स्ट क्लास बनव. दिशा, सावित्री आता जे काही बनवेल ते पटकन खाऊन घे. काय सांगावं, दादासाहेबांना जास्त झालं, चुकून गेले तर आपल्याला काहीच खायला नाही मिळणार, उपाशी राहावं लागेल. काय बोलताय मॅडम? हे बघा श्रीकांत सर शुद्धीवर आलेत आता. काय काय वाव, ते शुद्धीवर आलेत या आनंदात मला खायचे. बरं बनवते. दामिनी मॅडम एक रिक्वेस्ट होती, थोड्या वेळानं खायचं बनवलं तर चालेल का? जरा देवाचे आभार म्हणून येते. ऐक नाही सावित्री, या घरात देवाचे आभार मानायला खूप सारे सर्वंट्स, खूप सारे लोक आहेत, है ना. तू तुझं काम कर, जास्तीचा शहाणपणा नको करू. हो. पावड तर काय बनवून आणणार आहे काय माहिती. येऊ सासू मॉम, तुम्ही चिडचिड नका करू. आपण ते जे काही आणतील खायला त्यावर फोकस करूया. छान. मामा तुम्ही काही बोलायच्या आधी ना माझं ऐकून घ्या. देवा हे काय होऊन बसलं? आदित्य बाबांचा जीव वाचवायला गेलो तर श्रीकांत सरांच्या जीवावर बेतलं. अजून किती संकट माझ्या आणि माझ्या पारूच्या आयुष्यात येणार आहेत मला माहिती नाही. मारती दादा होते. बोला ना सावित्रीताई, काय काम होतं? मारुती दादा तुमच्या डोळ्यात पाणी? तुम्हाला तर माहितीये आपल्या श्रीकांत सरांना अचानक त्रास झाला. आपले मालक किती चांगले आहेत, नाही म्हणजे आपल्या नोकरांच्या सुख दुःखात ते कायम उभे असतात, मदतीला धावतात. पण आपल्या मालकांना असा त्रास झाला तर आपण नोकर म्हणून काहीच करू शकत नाही ना. तरी मी आपल्या श्रीकांत सरांना बरं वाटावं म्हणून देवाजवळ नवस पण बोललो. मारुती दादा मला वाटलंच होतं तुम्ही काळजी करत असणार, म्हणूनच तुम्हाला सांगायला आले. आपले श्रीकांत सर शुद्धीवर आलेत आता. काय सांगताय? हो बरे आहेत आता. मी आता देवाचे आभार मानून आले. तुम्ही अगदी योग्य वेळेत येऊन योग्य बातमी दिलीत. मी पण आता आत देवापाशी जाऊन सागर ठेवतो. बरं येते मी.